तर आता डॉक्टरने सांगितलं की त्याला सर्वात पहिले एनेस्थीसिया देणार, 5 मिनिटासाठीच असणार आहे तो. 5 मिनिटासाठीच म्हणजे इंजेक्शन देणार, बेहोश करणार म्हणजे, आणि त्याचा मग एक्सरे काढून घेतील. बॅगू एक उसका ये मेटल टॉक्सिसिटी है, ये जो आप केसेस देख रहे हो ना. नमस्कार सर्वांना. तर तुम्हाला माहित असेल याच्या मागचा तुम्ही ब्लॉग बघितला असणार, तर आपण इथून एंड केला होता आणि त्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलं होता का आम्ही ऑनलाईन म्हणजे व्हिडिओ कॉल थ्रूनी आपण अपॉइंटमेंट घेतलेली आहे. व्हिडिओ कन्सल्टेशन आपण करणार आहोत डॉक्टर बँड्रा मधले. त्यांचं आता काय आम्ही नाव नाही सांगत, बघूया एक्सपिरियन्स कसा येते काय येतोय. तर त्यांनी काय सांगितलेलं की खूप जास्त पाऊस आहे, तुम्ही येऊ नका, पण कुठे कुठे खूप जास्त ट्रॅफिक आहे, काम करा पण व्हिडिओ कन्सल्टेशन करूया. त्याच्या अगोदर 950 रुपये पे करा, मग डॉक्टर जेव्हा फ्री होतील तेव्हा तुम्हाला व्हिडिओ कॉल करा. तर आता जस्ट आम्ही 950 रुपये पे केलेले आहेत आणि त्यांना फोन केला का आम्ही पेमेंट केलंय म्हणून. तर त्याही सांगितलं म्हणजे जे रिसेप्शन वरती जे बसतात ना त्याही सांगितलंय ना, त्याही सांगितलं का आम्ही ते डॉक्टरला फॉरवर्ड करतो आणि आपण व्हिडिओ कॉलवरती बोलूया म्हणून. आणि पाऊस बघा काय थांबाचं नावच नाही घेत ना, एवढा पाऊस. म्हणजे पावसामुळे पण एकदम पक्षी बिक्षी कसं एकदम हे होतात, एवढं थंडगार वातावरण आहे, मग ते थंडी भरते, ताप येते त्यांना पण, तर त्याच्यामुळे जास्तच हे होते. आणि आम्ही वेट करतो की पाऊस थांबला पाहिजे आणि कडक असा ऊन आला पाहिजे. ते आता ते पण बघूया कधीपर्यंत होते, कारण कंटिन्यू आता 6 दिवस झाले पाऊस पडायला स्टार्ट झाला. मला जर मुंबईमध्ये सगळीकडे पाऊस भरला असेल ना, तुमच्या पण एरियामध्ये जर पाऊस कुठे भरला असेल तर नक्की आम्हाला कमेंट करून सांगा, जेणेकरून आम्हाला समजेल. आणि प्रत्येक जण प्रत्येकाची काळजी घ्या. मेन म्हणजे जास्त घरातून बाहेर निघू नका. बघा तुम्हाला गव्हर्नमेंटचे भरपूर सारे मेसेज येत असतील, हेवी रेन होणार आहे, कंटिन्यू मेसेज येतात, NMD काहीतरी आहे मेसेज येते, भरपूर पाऊस पडतोय, 3-4 तासात पाऊस पडणार आहे, घरातच राहा, सतर्क राहा. तर पाऊस काही थांबाचं नाव नाही घेत. आणि तुम्हाला आम्ही आता 2-3 दिवस झाले प्लांट नाही दाखवले. बघा प्लांट बघा आपले कृष्ण कमल, त्याच्यावरती याच्यावरती आपल्याला भरपूर सारे हे दिले ना, खूप सारे किती ना फुलं दिली, भरपूर दिली. आता बघा याच्यावरती नवीन येतात. इथे एक येतो, हा बघा इथे 2 दिवसांमध्ये होणार, इथे 5 दिवसामध्ये होणार, इथे पण येतोय, रोज पण आला बघा. एक कानूला तर काही सुट्टीच भेटली, पाऊस भरपूर पडते म्हणून ना. तर आता एक काम करूया, आता आपण डॉक्टरचा फोन आला ना का डायरेक्टली आपण बोलूया. तर आताच जस्ट आमचा डॉक्टर सोबत बोलणं झालं. तर डॉक्टरने काय सांगितलं माहितीये का, म्हणजे अगोदर सांगितलं का म्हणजे मँगोला काय काय प्रॉब्लेम होतात का, त्याला ना चालताच नाहीत. मग नंतर आम्ही काय केलं, आम्ही खारघर मध्ये घेऊन गेलो. तर खारघरच्या डॉक्टरने चेक बिक केला आणि त्यांनी सांगितलं, पाय चेक केला आणि बोलते काही ग्रिप पकडत नाहीये, याचे सर्वायवल चान्सेस नाहीये, सांगा की जाता जाताच त्याचं काही होईल, म्हणजे मरून जाईल. डॉक्टर बोलले का जेव्हा एक्सरे जर केलाच नाही, एक्सरे केला का त्यांनी असं विचारलं खारघर मध्ये, तर मी नाही केला. बोलते मग कोणते बिहाफ वरती बोलले की तो त्याला म्हणजे चान्सेसच नाही, वाचणारच नाही. तर हा हे पण आहे. बोलते एक्सरे करा आणि त्याचं स्टूल जे आपण पॉटी करत तो एकदा पाठवा, आपण बघूया, वी फास्ट करा. तर आम्हाला असं वाटतं की आपण ते वी फास्ट पाठवण्यापेक्षा जर त्यांच्याकडे सगळे फॅसिलिटी अवेलेबल तर तिथे घेऊन जाऊ शकतो. तर आता आम्ही काय करतो माहितीये का, आम्ही ना उद्या डायरेक्टली आता उद्या पण चांगलं सुट्टी आहे, तर आपण एक काम करूया, सकाळी आपण अपॉइंटमेंट घेऊया आणि लगेच निघून जाऊया. तर त्याचा फक्त प्रॉब्लेम असा असेल का, पायाला लागला असेल एखादे, कारण कसं करते घरात याला उडतात. आता आपण लिचू बघा उडते अख्ख्या घरात. तर असं एखादा झाला असेल की तुम्ही लक्ष नसताना तो कुठेतरी पडला लागला, असं पण होऊ शकते. ते डॉक्टर असं सांगतात, पण आम्हाला असं वाटत नाही की पायाला लागलाय त्याचे. डॉक्टर बोले एक तर तो प्रॉब्लेम असू शकतो की त्याला लागलाय, एक्सरे केल्याशिवाय समजणार नाही. आणि आपण त्याचा एक पॉटीचा पण हे करूया का पोटात काय बॅक्टेरिया वगैरे तर नाहीये. तर आम्हाला आवडला त्यांचा की एवढं नॉलेज आहे, आणि हे नॉलेज इथे मला नाही वाटत की आहे खारघर. एकदम कॉमन सेन्स आहे ना. जेव्हा आपण कुठल्या एका माणसाला पायाला लागलाय, आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर बोलला काही आता लाईफ टाइम चालतच नाही, त्याने एक्सरे पण नाही काढला, आणि असं कसं बोलू शकते का तो लाईफ टाइम चालणार नाही. तर थोडंसं आम्हाला आमची पण टूप पेटली. बरोबर, हे डायरेक्टली असे कसे बोलू शकतात का तो मरून जाणार आहे म्हणून. डायरेक्टली एक्सरे नाही काढला, काहीच नाही काढला, डॉक्टरचं म्हणणं तेच होतं. आयसीयू मध्ये पण ठेवला, त्यांना माहिती पण नाही की त्याला प्रॉब्लेम काय होते, तो फक्त चालत नाही म्हणून आयसीयू. आता त्यांनी काय ट्रीटमेंट दिलं काय नाही, पेमेंट पण बिल मस्त घेतला आपल्याकडून. आम्ही त्या पैशांचं काही हे नाही करत, तो अजून पण जिवंत आहे, आमच्यासाठी तेवढा बस आहे. आम्ही त्याला मेडिसिन त्यांनी जे दिलंय ते देतोय.
आता उद्या काय करूया आपण बघूया, अपॉइंटमेंट घेऊ डायरेक्टली, मग तिथे जाऊया बँड्राला. तर नमस्कार मित्रांनो, आजचा दुसरा दिवस आहे आणि जसं तुम्हाला लास्ट वाले ब्लॉग मध्ये सांगितलं का आपण बँड्रामध्ये जाणार आहोत लिचू आणि मँगोला घेऊन. हे बघा ओरडायला लागले. आता आम्ही चाललो आहोत, उबर आहे, उबरने जाणार आहोत. ओके ओके. तर फायनली आता आम्ही उबरमध्ये बसलो आहोत आणि आपल्याला ना जो लोकेशन आहे ना डॉक्टरचा तो आहे बँड्रा खारमध्ये ना. तर आपल्याला 1 तास मॅपवरती दाखवते, तरी पण आता 4-5 दिवस झाले, पाऊस पण भरपूर पडते. बघूया तरी पण ट्रॅफिक नसली तर बरी आहे ना. हो तेच ना. तर आपण कालच अपॉइंटमेंट घेतलेली आहे आणि डॉक्टरने आणखीन काय काय सांगितलेलं, म्हणजे डॉक्टरने सांगितलं स्टूलचा चेकअप करणार आहे आणि एक्सरे करतील पायाचा. तर बघूया, आता बोललेलं 12:30ला, पण आपण टाइम थोडासा एक्सटेंड केला कारण की पाऊस पडतो सकाळपासून खूप जास्त आणि यांना खाणं पिणं सगळं करून आणलेलं आहे, कारण 4 तास तरी भूक नाही लागणार यांना. हो बरोबर. तर आता जाऊया, बघूया कसे डॉक्टर आहेत, कसा एक्सपिरियन्स येतोय आपला, कारण आता मँगो आपला खूप असं वाटतं की रिकवर लवकरात लवकर करेल. तर आम्ही पण हे करतोय म्हणून आपण एवढे लांब आता चाललोय घेऊन, कारण कसं नाही एकच डॉक्टरवरती डिपेंड राहून, आणि तिने तर डायरेक्टली इतकं खराब आम्हाला बोलले, एक्सपिरियन्स इतका खराब आहे खारघरवाल्या डॉक्टरचा. नाव काय? ब्लू क्रॉस वेट क्लिनिक. तर खूपच खराब, म्हणजे कसं आहे ना, आपण आपल्या पेटला घेऊन गेलोय आणि ते डायरेक्टली बोलतात की जाता जाताच बोलते वाचणार नाही तो, आणि दुसऱ्या डॉक्टरला पण बोलते का तुम्ही बोलते बोलायला बिंदास सांगा, बोलते घाबरू नका, बोलते म्हणजे काय मरणार आहे तर बोलते मरणार आहे, बोलते आपण आशेवरती नाही कोणाला ठेवतो. म्हणजे असं कसं तुम्ही बोलताय, आम्ही पेट पालतोय, आता कोणी पण जीव लावतो. 1.5 वर्ष झालाय, काही असं पण नाही, आणि जरी 1 दिवस जरी झाला तर तो आमच्यासाठी पेट म्हणजे पेटच आहे आमचा, लहान मुलासारखं आम्ही त्यांना जीव लावतो. आणि आम्ही तुम्हाला किती वेळेला व्हिडिओ मध्ये सांगितलं, जसं आम्ही सानूला प्रेम करतो तसं यांना दोघांना आणि मँगोला पण करतो. पहिल्या दिवशीपासूनच तुम्ही बघितलं असेल आपण ब्लॉग मध्ये, जेव्हा आपण लिचू मँगो आले तेव्हापासून ते आपल्याकडे जास्त जास्त माझ्याकडे राहतात. तर ते त्यांना माहिती आहे की हे माझे पेरेंट्स आहेत, तर जरी काय झालं तर आम्हीच त्यांची जबाबदारी घेणार ना, थोडी दुसरा कोण घेणार. आणि आपण करतोय, आपला बेस्ट देतोय. आता आपण बघा बँड्राला पण घेऊन चाललोय. पण मला असं वाटतं जेव्हा आपण खारघर मध्ये गेलो ना तेव्हा ते डॉक्टर असं बोलायला पण नाही पाहिजे. आणि असं कसं बोलू शकतात, जोपर्यंत तुम्ही त्याचा एक्सरे नाही काढत, तुम्ही टेस्ट नाही करत नाही, तुम्हाला काय माहितच नाही ना. याचा अर्थ तुम्ही एक्सरे काढला आणि तुम्ही डायरेक्टली बोलताय आता कधी चालू पण नाही शकत, जाता जाता मरणार, वाचणार नाही, मरणार, असं बोलायला लागले. हे कुठल्या बेसवरती बोलताय? हे डॉक्टरने जे आता तुम्ही माणसांसाठी बोलाल का? नाही बोलणार ना. तुमच्या फॅमिलीमध्ये कोण मेंबर आजारी आहे त्याला डायरेक्ट डॉक्टर असं बोलू शकते? नाही बोलणार ना. तर आम्ही ना जो खारघर मधला जो क्लिनिक आहे ना त्याचा हा ब्लू क्रॉस वेट क्लिनिक आहे, त्याचा आम्ही हा फीडबॅक दिला आहे. तर प्लीज प्लीज आपल्या युट्यूब फॅमिली मधला जो कोणी बघतो ही व्हिडिओ अजिबात जाऊ नका, कारण एक दादा ऑलरेडी तिथे होते. आता मी तुम्हाला सांगते पर्सनली, त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू निघत होते, तो पण होता. आणि एक रसायनीचा एक दादा होता, त्यांचे बिचारे कधीपासून डॉगीला घेऊन आलेले, ओरिओ त्यांच्या डॉगीचं नाव होतं, ओरिओ. ते त्यांचे पण पोचली व्हिडिओ तर बघू शकतात. ओरिओ नाव होता. बिचारे 3-4 तास पासून बसले तरी ते एक्सरेचा रिपोर्ट काय देत नाहीये, डॉक्टर नाहीयेत, हे नाही. बिचारे बोल मी रसायनीवरून आलोय, मला सुट्टी नाहीये, 1 आठवडा मी कामाला असणार, मग माझ्या ओरिओचं काय होणार? डिस्लोकेटेड झालाय त्याचा पाय. एवढं बोलून सुद्धा काहीच ऍक्शन घेत नाही. तेव्हा मला पण वाटलं की बरोबर जे रिव्ह्यू असतात ना गुगल वरती तेच बघून जायला पाहिजे आपण कुठे जातोय. कारण ऍक्च्युअली आम्ही ऍक्च्युअली जाता वेळेला ना आम्ही रिव्ह्यू नव्हतं बघितलं. जेव्हा आम्ही जाऊन आलो ना तेव्हा आम्ही बघितलं, अरे यार एवढं बॅड बोलतात त्यांच्याबद्दल. आणि खरंच एक्सपिरियन्स घेतला आम्ही, आणि एक्सपिरियन्स घेतला तेच आम्ही तुमच्या सोबत सांगतोय. तर प्लीज कोणी पण खारघर मध्ये जाऊ नका, एकदम बेस्ट टू बेस्ट तुम्ही चांगलं शोधा. आता आम्ही बघा आमच्या जवळ दुसरा एक ऑप्शन होता, 3-4 ऑप्शन आम्हाला मिळाले, पण आम्ही एक ताईनी खूप चांगला एक्सपिरियन्स शेअर केला आपल्या सोबत, त्यांचे बर्ड सोबतचा. तर आम्हाला वाटलं की तिथे जायला पाहिजे. आणि आम्ही जसं कॉन्टॅक्ट केला ते मॅडमशी, डॉक्टरशी, तिने पण जसं आम्हाला सजेशन केलं तर आम्हाला वाटलं एकदम प्रोफेशनल. आणि डॉक्टर पण अशीच म्हणाली, म्हणजे डॉक्टरने कसं आपल्याला विचारते ना तुम्ही पहिलं कुठे कुठे गेला, आम्ही सांगितलं खारघर मध्ये पण गेलो होतो, त्याही सांगितलं नाही राहणार म्हणून. तर त्या डॉक्टरने सांगितलं आम्हाला का कोणत्या बेसवरती ते असे बोललं का तू मरणार आहे म्हणून, एक्सरे केला का? मी बोललो नाही केला. तर मग कुठल्या बेसवरती ते सांगितलं असं? तर ते सांगितलं तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही आपल्याकडे या, आपण ना सर्वात पहिले एक्सरे करूया. आणि जे तुम्हाला जमत नाही तुम्ही व्हीफास्ट करा, पण आम्ही एक्सरेला पण कोणावरती विश्वास नाही ठेवू शकत, इथे काय करतील आणि काय नाही. त्याचे पाय वगैरे गलतीची काही पण दाबतील तर माहित आहे ना,
काही पण होऊ शकते. आणि जो एक दादा आहे अलिबागचा दादा, ऍक्च्युली दादानी ना आपल्याला नाव नाही हे करायला सांगितलं, म्हणजे बोलला का माझं नाव नका घेऊ म्हणून, पण म्हणून डायरेक्टली आम्ही असं बोलतो ना अलिबागचा दादा आहे. तर दादाने आपल्याला 0चा बल्ब लावायला घेतला आणि तेव्हापासून एवढा मँगो रिकवर झालाय ना. आज सकाळी आम्ही पाय असे एकदम तुम्ही स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता बघा किती म्हणजे ऍक्टिव्ह झालाय. म्हणजे तो स्वतः म्हणजे पाय ना त्याचे ओपन करायला बघतोय तुम्ही बघा, आणि तो म्हणजे उभा राहण्यासाठी ट्राय करतोय, एवढा ऍक्टिव्ह झालाय. पिते सगळं करतो, तर कसं काही हे लोक बोलू शकतात की वाचणार नाही. आणि तुम्ही सर्वांनी आपल्या मँगो साठी खूप साऱ्या ब्लेसिंग दिल्यात, खूप सारे म्हणजे असं कमेंट्स केल्यात का लवकर लवकर स्वामी समर्थ त्यांना म्हणजे बरं करेल. प्रत्येकाने प्रत्येकाचा आपला आपला एक कोण बोलला गणपती बाप्पाचं नाव घेतला, तर थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्या या सर्व कमेंट्स ऐकून, कारण जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह बोलताय आणि जेवढे तुम्ही आशीर्वाद मँगोला देताय ना, हेच त्याच्या कामी येणार आहे आणि तो लवकर लवकर रिकवर होणार आहे, बरा होणार आहे. तर याच्यामध्ये आमचाच हात नाही, आम्ही प्रयत्न करतो हेच नाही, तर तुमचा सुद्धा आशीर्वाद आहे. तुम्ही जे दुआ करतायत त्याच्यासाठी ते त्याला लागताय, तर थँक्यू सो मच. असंच तुम्ही सपोर्ट करा आणि मँगो साठी जास्त जास्त प्रे करा की तो लवकरात लवकर बरा झाला पाहिजे बस. कुठे चाललाय लिचू? लिचू बेबी आता बोलते ना मँगो बोलतोय. लिचू 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 बघा किती छान बोलते बघा. मम्मा कुठे जाते घेऊन मम्मा? तर फायनली आता आम्ही लोकेशनवर पोहोचलो आणि लिचू आणि मँगो बघा किती ओरडायला लागले. बाहेर दिसला ना त्यांना, आपण ओपन ठेवला असा. आणि आम्ही ओलाने आलो आणि ओलाने आमचं टोटल 900 रुपये झाले. खूप लांब पण आहे ना, बँड्रा खार. डॉगी आहे का पहिले बघा? नाही नाही, एंट्री इथून आहे एंट्री. फायनली आता आम्ही आपल्या लोकेशनवरती पोहोचलो आहोत. तर डॉक्टर आता 10 मिनिटात येणार आहेत ना, तर थोडा वेट करूया, मग आल्यावरती बघूया काय आपल्याला सजेस्ट करताय. मँगोला चेक केल्यानंतर काय सांगताय आम्ही तुम्हाला अपडेट देऊ. ओके, तर चला कंटिन्यू. तर आता डॉक्टर आलेले आहेत. नमस्कार मॅम. लाईफस्टाईल ब्लॉगिंग एकदम चांगली केअर करतात ना इथे, प्रोफेशनल आहेत एकदम, एक्सपिरियन्स. डॉग्सला तिकडे हे करतात, ग्रूमिंग करतात. हां राहू दे. हाँ ब्लॉग करते हैं एक्चुअली. यूट्यूब फैमिली में एक ताई है, उन्होंने आपको सजेस्ट किया कि आप इनके पास जाइए. पूजा नाम है इनका. ओपन करो. ये मैंगो काटा कि अभी बाइट तो नहीं कर रहा है, बट उसका जब पैर चेक करेंगे तो एग्रेसिव हो जा रहा है. मैंगो तुला हाँ ओके. मैंगो पीछे भरपूर गाय है. मैंगो ट्राई कर. इसके गिरने के चांस है. हाँ 100%. पॉटी किया उसने. नहीं तो लीचू. लीचू. ओके, कौन है? है ना. आज बहुत ट्राई कर रहा था खड़ा होने के. सेंसेशन है. हाँ. मैं उसका एक्सरे करूंगी, ठीक है. हाँ. ओके. एक्सरे करके देखते हैं कि अगर रीढ़ की हड्डी में कुछ लगा है या कोई भी, क्योंकि सी ना जब पिंच कर रही हो हाँ उसको तो लग रहा पेन हो रहा है. हाँ हो रहा है. ओके. मगर हो सकता है उसको कुछ लगा है रीढ़ की हड्डी का या कुछ हो हाँ. सबके चांसेस है. अच्छा उसको थोड़ा बेहोश करके एक्सरे करेंगे. ओके. एनेस्थीसिया देंगे. हाँ हाँ. क्विक 5 मिनट्स ओके एनेस्थीसिया. ओके. ठीक है. काय बाईट करते. ठीक है.
तर बघा मॅम किती एक्सपिरियन्स्ड आहे, खूप नॉलेज आहे त्यांना. जसं त्यांनी चेक केला लगेच मॅम बोलले की त्याला सेन्सेशन आहे पायाला. खारघर डॉक्टरसारखं अजिबात त्याही आपल्याला काही घाबरण्यासारखं बोलले नाही. तर आम्हाला आता अजून एक पॉझिटिव्हिटी आली की आपला मँगो बरा होईल म्हणून. तर ठीक आहे, आता त्याचा एक्सरे करणार आहे. आता जे मॅमनी आपल्याला प्रोसेस सांगितलं ते आपण करूया सर्व, आणि फायनली काय सांगतात त्याची पूर्ण डाएट वगैरे आपण घेऊया, आणि मग नंतर बाकी जे काही असेल ना तुमच्यासोबत आम्ही शेअर करू. तर आता डॉक्टरने सांगितलं की त्याला सर्वात पहिले एनेस्थीसिया देणार, 5 मिनिटासाठीच असणार आहे तो. 5 मिनिटासाठीच म्हणजे इंजेक्शन देणार, बेहोश करणार म्हणजे, आणि त्याचा मग एक्सरे काढून घेते. बघूया, मला असं वाटते की एकदम पॉझिटिव्ह वाईब्स येतात की चांगलं होणार आहे मँगो. आणि मॅडमचं बोलणं पण आम्हाला खूप चांगलं वाटलं, बोलले की आहे तो होईल म्हणून, तुम्ही हे नका करू. तर बरा वाटलं, ठीक आहे होईल. लिची पण खुश झाली, कसं फुगू करते ना. तर डॉक्टर मॅडम बघा आता मँगोला बास्केटमधून बाहेर काढतायत, आणि जसं आता बाहेर काढतील त्याला लगेच ऑक्सिजन कव्हर असा मास्क आय थिंक त्याला लावणार आहेत. कारण कसं आहे आता त्याला एनेस्थेशिया देणार आहेत, कारण त्याचं आता हे करणार एक्सरे. त्याच्यासाठी ते एकदम छोटंसं एनेस्थेशिया आहे, 5 मिनिटासाठीच असणार बस. ये गैस एनेस्थेशिया है ना, तो बेहोश होगा तो उसको डर भी नहीं लगेगा. अच्छा अच्छा ओके. और आराम से उसका पोजीशन कर सकते हैं. तर हा पहिला एक्सरे करतात, असे टोटल 2 एक्सरे काढायचे आहेत. तर आता एक्सरे काढून झालेले आहे. तर फायनली आता एक्सरे काढून झालेले आहेत. बेशुद्ध केलं पहिला, मग नंतरचा एक्सरे काढून. ह्यांना बोलतात वेट. उसका ये मेटल टॉक्सिसिटी है, ये जो आप पीसेस देख रहे हो ना, हाँ वायर या कुछ भी पेंट चपा है. हाँ, तो ये जो हम लोग देख रहे हैं ये सब पेंट है. अच्छा 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 अच्छा. उसके वजह से ये जो पैर का हुआ है उसका होने के चांस है. मैं आपको दवाइयाँ शुरू करती हूँ. हाँ. दवाइयाँ शुरू कर लो और फिर हम देखते हैं क्या करना है. क्योंकि काफी टाइम से होगा कि अभी ऑफ रिसेंटली उसने चबाया क्या? नाही भरपूर टाइम झाला असेल त्याला. आपण ना आता घरी गेल्यावरती बोलूया ना स्नेहा. हो, डॉक्टरनी काय सांगितलं आणि काय झालंय, रिझन कशामुळे मँगोला असं झालंय ते सगळं आम्हाला आता माहिती पडलंय. घरी जाऊन आम्ही तुम्हाला पुन्हा डिटेलमध्ये शेअर करू. हा, तर डॉक्टरनी इंजेक्शन पण दिला ना, समजलंच नाही ना कधी इंजेक्शन दिला. म्हणजे स्नेहा आणि सानू जवळच एकदम पायाला इंजेक्शन मारलं, त्याला माहिती पण नाही पडलं. अरे वा, किती भारी इझिली दिलाय आणि इझिली पकडलं ना, म्हणजे तिला काही केलं पण नाही मँगोने डॉक्टरला. कारण ते एकदम केअर प्रेमाने पकडल्यावरती माहितीये पक्ष्यांना पण समजते की कोण कसा पकडते. हो, तर ते झालंय. आता भरपूर सारे मेडिसिन्स दिले, आपण घरी जाऊन याच्यावरती डिस्कस करू. तर आता आम्ही ओला मध्ये बसलोत आणि ओलाचा टायमिंग दाखवतात 53, म्हणजे 1 तासामधला आपला टाइम दाखवतोय. आपण 1 तासापर्यंत आपण घरी पोहोचणार. तर चला आता आपण घरी जाऊया. घरी गेल्यावरती प्रॉपर तुम्हाला आम्ही सांगणार डॉक्टरने काय काय आपल्याला आता फॉलोअप करायला सांगितलंय मँगो साठी. जय श्री महाकाल. फायनली आता आपण घरी आलो. किती वाजले बघा, 4:30. बापरे, 11:30 निघलेलो ना. 11:30 गेलो होतो. ठीक आहे, आता यांना फॉर्म्युला पाजूया. चला 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 चला, भूकी लागली मँगो
चलिए ऍक्टिव्ह झालं ना आणखीन भरपूर. आता कसं थोडं ट्रॅव्हल करत आलो ना. चलिए मँगो बघा कसं काय बघते बघा. करते तू? चिकू होतं माझं आता काय केलंच नाही एकदा सांग. पायाने इचिंग केली त्यांनी कानाला. माझं हा. बेबी ठीक होते तो. ते बघा लिची पण आली. भुकी लागली. चला आता फॉर्म्युला पियायचा, औषध पियायचा आणि झोपू. तर आता तुम्ही बघू शकता सानू सोबत मँगो आणि लिची कसे खेळतात. जसं त्याला इंजेक्शन दिलं नाही एवढा ऍक्टिव्ह झाला ना आणि तो चालण्याचा पण प्रयत्न करतोय बघा. तर आता 7:15 वाजलेले आहेत आणि हे बघा एवढी औषध आहेत. आणखीन याच्यामध्ये 2 ते 3 औषध आहेत. म्हणजे 7 8 टोटल. 8 वेगवेगळे चारकोल पावडर पण एक दिलेली आहे. हा तर हे सर्व आता औषधं आम्ही दिलेली आहेत. हो. आणखीन आता तुम्हाला सांगतो आम्ही रिझन काय आहे. तर तुम्ही जेव्हा एक्सरा केला आणि एक्सराचा रिपोर्ट जेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतो तेव्हा तुम्ही तर ऐकलंच असणार. हो, ऐकायला. पण डॉक्टरचं म्हणणं काय होतं की जे वायर वगैरे चावली आहे हा. जे चावतोय का म्हणजे बर्ड्स असतात ना यांना कसं म्हणजे वायर वियर काय नाही चावायची बाईट सवय. करायची सवय असते. आणि ही काही मँगोला नवीन भरपूर दिसला. आहे. हा. पण मँगोला कशी ती वायर चावायची सवय होती. हो. तुम्हाला मी मागच्या ब्लॉग मध्ये दाखवलं का त्यांनी चार्जरची काय वाट लावलेली आहे. आणि कधी कधी त्याचबरोबर कसं आपण रिंग लाईटची पण हा. वायर कट केली. कधी कळायला आम्हाला जेव्हा आम्ही ना कधी कधी साड्यांचे बाहेर video. खेळायला बसवतो तर बाहेर बसतोय ना तर रिंग लाईट आम्ही कसं 2 महिने युजच नव्हती केली. असं तुम्हाला सांगितलं की जेव्हा साड्या आणले तेव्हा रिंग लाईट स्टार्ट केली आम्ही युज करायला. तेव्हा लक्ष केलं कारण बाहेरच ठेवलेली आणि तो मँगो तिथेच बसायचा. हा. त्यांनी काय केलं तोडून तोडून ते खूप सारा मेटल जो असते त्याच्यातला हा, जी तो तार असते बघा कॉपर तोंडामध्ये टाईपची जाते. तोंडात जाते तर ते जाऊन जाऊन पोटामध्ये ती जमा होते. जमा झाल्यामुळे त्याच्यापासून ती एक बोलतो ना जहर बनतोय. हा. बॉडीमध्ये टॉक्सिक बनतोय ज्याच्यापासून ते बॉडीचे जे नर्व्स असतात जे काय बोलतो आपण एक नस असते नस, ते हा. बंद होते काम हा. करायची. त्याच्यामुळे मँगोचा पाय तसं झालंय. तर डॉक्टरने सांगितलं की आपण ट्राय करूया तो मेडिसिन देऊन बघूया की त्याचा जे काय असेल टॉक्सिन आतमध्ये बॉडीचे ते बाहेर पडून निघून जाऊ दे. हा. आणि आता आपल्याला ते औषधं कंटिन्यू चालू करायचे आहेत. आता तर आपण आजपासून स्टार्ट केलं. त्याच्यामध्ये आपल्याला 3 औषधं नाही भेटली. हो. ते उद्या भेटतील. मग ती पण आपण कंटिन्यू चालू करूया. आणि डॉक्टरनी जसं इंजेक्शन वगैरे त्याला मारलेलं आहे इंजेक्शन पण दिलेलं आहे ना कारण मी तेव्हा मी इंजेक्शन मेडिकल दिलं आणि मग ते सर्व देऊन सगळं झालं. आणि आता तेव्हा पण मुवमेंट थोडं बद्दल active- बोलायचं तर हा. मुवमेंट एवढी भारी चालली ना त्याची आता बरोबर करतोय म्हणजे तो ट्राय करायला लागलाय आणि ते पायाने डायरेक्टली इचिंग कर म्हणजे तेवढा ट्राय स्टार्ट तर करतोय केला. हा म्हणजे कारण इचिंग तो वगैरे पायाला केलं. असं सोडलेलं होतं त्याने आणि असं जर त्याने केलं तर समजा होप्स आहे आणि तो एकदम रिकवर करेल लवकरात लवकर होईल. हा. मला वाटतं मेडिसिनचा पण असं त्याला लवकरच दिसेल. सानू पण हा, एकदम सानू हे बघा झाली आहे पिंजऱ्याजवळच की बसलेली बिचारा आहे. कधी येऊ ना कारण बाहेर काढलं नाही नुसता उडतोय तो. आता हा. आम्ही त्याला 2-3 काढून नुसता उडतोय मग परत कर्टेन वरती ऍक्सिडेंट नको जाते. हा, व्हायला पुन्हा मग लागायला आपण नको. ठेवतो आणि लिचूला पण त्याच्यासोबत ठेवतो का हा. कारण लिचू पण उडते मग तो बघतो तर त्याला धडपड होते की लिचू उडतो तर मी पण उडेल. आणि असं जसं झालं. आपण आता सेटअप केला होता बल्बचा तर आता आपल्याला काही सेटअपचा बल्ब करायची गरज गरज नाही. नाही. ही जी सर्व औषधं आहेत, त्याच्यामध्ये सर्व त्याला मिळून जाणार आणि तो ओके होणार. आणि आजच एक आपण व्हिडिओ अपलोड केली म्हणजे मँगोचे अपडेट म्हणून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही खूप सारा त्याला प्रेम देताय. ते खूप छान वाटलं हे सर्व बघून. असंच तुमचं आमच्यावरती तर प्रेम आहे. आणि आता हे पण जाणून आम्हाला खूप म्हणजे छान वाटलं की तुम्ही आमच्या लिचू मँगो वरती पण खूप भरपूर प्रेम सारं करताय. प्रेम हो. करताय. बघा लोकांसाठी असेल तो बर्ड्स पण आपल्यासाठी एक आपला फॅमिली मेंबर आहे. आणि आज तर आमच्या चेहऱ्यावरती खूप खुशी आहे कारण हो. मँगो एकदम ऍक्टिव्ह होत चाललाय. हो. भरपूर आवाज करतोय तुमचं भरपूर सगळ्यांची ओरडतोय. प्रार्थना हा. आमची प्रार्थना आमची केअर आमचं प्रेम त्याला बरं करतोय. हम्म. लवकरात लवकर बाबांची आमचं फक्त एकच आहे की फक्त तो पाया त्याचे सरळ झाले पाहिजे पाय हम्म. नाही तर उभा राहून खेळला पाहिजे फक्त हल्ली तेवढंच. हॉप्स वरती हे करतोय Hops आहे चालतो जे, हा, बिलतोय. त्याच्यावर. आणि दुसरी गोष्ट ना आता पायांची मुवमेंट सर्व विचिंग सर्व ते हे करतो बघतोय बघतोय म्हणजे तो तो ट्राय करायला. करतोय डॉक्टरने काय तो ट्राय करतोय आणि त्याला करायचं आहे हा. म्हणून तो तेवढं त्यांनी हे केलेलं आहे नाही तर दुसरा बर्ड असता तर ते हे झालं असता हम्म. कारण त्याच्यात विल पॉवर आहे की मी ठीक होणार. एक गोष्टीचं वाईट वाटते हल्ली कसं आहे माहिती कोण पण क्लिनिक ओपन करतात आणि काही पण बिना एक्सपिरियन्स सांगतात ना तर हे खूप वाईट वाटतंय. तर मी तुम्हाला हे पण सजेस्ट करेन जिथे म्हणजे बोलतात ना चांगला Proper. डॉक्टर असेल प्रॉपर डॉक्टर असेल त्याच्याचकडे जा तुमचा पॅड वगैरे आणि घेऊन आम्ही पण बरोबर. डॉक्टरचं आता नाव सांगू कारण आम्हाला हेल्प झाली आहे हा तर आम्हाला वाटतं की तुम्हाला सांगायला पाहिजे कोणाचं bird व्हिडिओ मध्ये असेल, पण तुम्ही काय झालं. बघितलं असणार सांगितलंय ना आपण. मी दाखवले नाही सर्व हा ठीक आहे तर तरी तुम्ही पण नाव तू बघितलंय. एकदा सांग. रीना देव म्हणून त्यांचं क्लिनिक आहे खार इथे. तर आम्ही गेलेलो खरंच आम्ही सांगतो आम्ही सॅटिस्फाय झालोय. मॅडमनी हम्म. जसंच मँगोला हातात घेतला
अजिबात ओरडला नाही, काय नाही, इंजेक्शन दिला इझिली. तिला माहिती आहे, नॉलेज आहे की कसं हँडल करायचं पेटला, कसं काळजीपूर्वक. आता एक्सरे पण काढला, बघितलं ना किती इझिली. एवढं इझी नाहीये बर्डची केअर करणं. बापरे, बर्ड म्हणजे त्यांचं काय बॉडीमध्ये होतं ते कोणच नाही सांगू शकत बघून. तरी आपल्याला खूप लोकांनी काय काय सजेस्ट केलं, आम्ही ते सगळं फॉलो केला. थँक्यू. आपला मँगो ठीक होईल. आम्ही लवकरात लवकर तुम्हाला गुड न्यूज देतोय की मँगो उभा राहिला. कारण आम्ही बघितलं की आता मँगोच्या मागे ना आम्ही एवढे बिझी झालोय, आम्हाला दुसरं काही कंटेंट देतच नाही तुम्हाला, रेसिपी नाही. आणि तुम्ही बघितलं असणार, आता आपण जेव्हापासून मँगोचं हे झालंय तेव्हापासून आम्ही व्हिडिओचा इंट्रो पण नाही स्टार्ट केला, म्हणजे बोलून नाही दाखवला आणि एंड पण नाही करून दाखवला. पण आज भरपूर खुशी आहे चेहऱ्यावरती, म्हणून आज एंड आपण करतोय. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.